आजचा कार्यक्रम लई झाक झाला बघा. हा म्हणजे एकदम शांततेत, म्हणजे कसली गडबड नाही, गवगवा नाही. उलट बाप्पांचं विसर्जन होत असताना समजेच कसे शांत शांत झाले होते ना. पण या शांततेपासून आपण लांब चाललोय. हा पण काही काही लोकांची शांतता लई डेंजर, म्हणजे मला तर लई भ्या वाटतं बघा मामा. म्हणजे काय? म्हणजे आपले ईश्वर साहेब, अहो सकाळी तिकडं बाकड्यावर एकटेच बसले होते. त्यांना असं एकट्याला बघून मलाच कसं तरी झालं बघा. साहजिक आहे, त्याला एकट्याला घर खायला उठत असते. रेवांश आहे म्हणा, पण ठीक आहे, बघतो मी, बोलतोय ते. हं? हो, आणि त्यांचे खायचे पायचे पण वांदे झाले असतील बघा आता. का? अहो त्यांची ती स्वयंपाक बनवणारी बाई ती रजेवरती आहे. मी चौकशी केली तेव्हा कळलं की ती 8 दिवस रजेवर आहे म्हणा. तशी तीन कल्पना दिली आहे साहेबांना, पण बहुतेक ईश्वर साहेब ते विसरलेत. ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो काय ते. हं? मामा, माझ्या ओळखीतल्या एक बाई आहेत ज्या जेवण पुरवतात. त्याचं नाव आहे चवीचं गाव. हा, चवीचं गाव म्हणून मस्त आणि स्वस्त जेवण देतात. एक डाव त्यांना विचारू का जेवणाचं? राजू, काहून बोलवलं? घरी जावंसं वाटत नाही रे. सगळे माझं डोकं खातात. 2 दिवस शांतता होती घरात, आता ती भैरवी परत येईल. ते तू कुठे जात असतो तिकडे घेऊन चल ना मला. हा राजू, माझ्या हातून पाप घडवतं का? ते छोट्या माणसांचं आहे ना. आपण तू जातो ना तिकडे जाऊ. हा, रोज रोज परवडत नाही रे ते मला. काय नाही, मी तुला बोललो की बाबा तू दे म्हणून. मी आहे ना, मी आहे. हे मामा, मस्करी नाही. अरे उगाच 2-2.5 हजार रुपयाचं बिल येईल, ते नको. ते तुझ्या ठिकाणी जाऊ आपण. अरे पण त्यात काय होतं, बिल देण्यात पण पैसे आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे? हा, कुठून आले पैसे? अरे बाबा, गुरुजी, आपले गुरुजी कल्याण वत्सू नाही का ते गुरुजी. ते गुरुजी ते मोठी माणूस आहे. तर ते त्यांचं कसं माहितीये ना, ते माणसाच्या आतमध्ये बघतात. म्हणजे आपल्याला पण जे काही दिसत नाही ना, ते त्यांना दिसतं. ते केव्हा ते बोलले मला की बाबा तुले 2 दिवसात पैसे मिळतील. पैसे मिळाले. कसे? मी आपली गाडी धुतो की ना, आपली भाऊजी मला 1000 रुपये देतात ना दर महिन्याला. तर मी त्याची गाडी पुसत असतो चकाचक चकाचक चकाचक. तर असे 5-7 लोकांनी बघितलं ना, तर ते म्हणाले का बाबा आमची पण गाडी आहे, तू धुशील का? आता मी काय मेहनतीला घाबरत नाही. मी म्हणालो हो. मग त्याने माझं काम आवडलं आणि त्यांनी मला पैसे दिले. लगेच? लगेच खाऊन देते, लगेच थोडी त्याचं मिळतात कोणाला. पण कसं आहे का, सणासुदीचे दिवस आहेत ना, आणि मी प्रामाणिक माणूस ना, मला माझी दया आली ना, त्यांनी ते म्हणाले बाबा हे घे ऍडव्हान्स मध्ये सगळे पैसे. हा, पण मग मामा, त्या ज्योतिषाने तुला सांगितलं आणि तुला खरंच पैसे मिळाले? हा, म्हणजे का बाबा, मोठा माणूस आहे ना तो, मोठा माणूस आहे. त्याने ना मला एक उपाय सांगितला, तो मी केला आणि पैसे मिळाले. कसला उपाय? तो मला म्हणाला का बा तू डाव्या कुशीवर झोप. तुले सांगतो एवढी दुखते ना कुश. पण आता गुरुजी बोलले तर मला झोपायला पाहिजे की नाही. मग मी डाव्या कुशीवर झोपलो आणि मला पैसे मिळाले. राजे हो, तुले सांगतो का बाबा, डोळे झाकून गुरुजीवर विश्वास ठेव. मग बघ तुझ्या घरात लक्ष्मी पाणी भरते की नाही. आता नावच नाही लावणार मी, किसनराव छगनराव सरकटे. जायचं का मागड्या बार मध्ये? चल गुरुजी. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यम सज्वरतु. चुप बसा ना हो. कायले घंटे वाजवता? स्वाहा. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यम. गणपती बाप्पा मोरया. नोटिका नादम कुर्यात स्वाहा. अरे काय कटकट आहे रे बाबा हे. काय बाप्पा, काय रे? का झालं? अरे पहाटेचे 4 वाजलेत रे बाबा. कोशे नित्यम सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ए आणि
रोजच्या रोज आमच्या झोपेचं खोबरं करून टाकायचं ठरवलंय काय तू? ओशे नित्यम काका नोटिका काल स्कूल बिग झाली तास लेट पर्यंत मी नोटबुक कम्प्लीट करत होतो. एक गोपी दे ना, आजही शाळा बुडली ना तर म्हणजे आजकडे शाळेला सुट्टी. ओके, गुड नाईट एव्हरीबडी. काय लाफा मारणे पर सुट्टीचं नाव काढलं जर नादम कुर्यात आजोबा, पण एवढ्या आवाजात झोप कशी लागणार? झोपणार लागणार. मग एक काम कर, एरवी रोज ते कानात एअरफोन घालून बसता ना, तसे आता पण घाला आणि काहीतरी शांत गाणं ऐका, म्हणजे तुम्हाला शांतपणे झोप लागेल. तुम्हाला त्याची झोप लागणार म्हणतात. राधा मामी, ओ राधा मामी, हा काय म्हणतो सुनबाई? मला पटकन आता एक स्ट्रॉंग कॉफी बनवून द्या. देतो ना, आत्ता देतो. कडक मिठी, खुशबुदार. ए तुमचं काय चाललंय? तुम्ही काय बसू ना तिकडे. सुस्त. सुस्त काय सुस्त? युनिफॉर्म अजून चेंज केलेला नाहीये जात. हिरो ईशान, तुम्हाला कळत नाहीये का? भैरवी, माऊ 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 काय काय सो मच. काय झालं? काय हळू? माऊ, यू आर माय लकी चार्म. काहीतरी हवं असेल म्हणून मस्का मारते. I have a good news for you all. गुड न्यूज. सो बेकिंगच्या फायनल एक्झाम मध्ये मी फर्स्ट आली आहे. ओ माय गॉड. आणि गेस व्हॉट, मला तिथे पण प्राइज मिळालंय. आय एम अनस्टॉपेबल दीज. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. आता तू एक काम कर, सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जे तुला प्राइज मिळालं होतं ते मला देऊन टाक. कसं? 3 गिफ्टचं काय करायचंय तुला? ईशान, तू किती फनी आहेस रे. एनिवेज, दॅट्स नॉट द पॉइंट. आपण जे कोकोनट केक्स करतोय ते सगळ्यांना आवडतायत बिकॉज इट हॅज अ महाराष्ट्रीयन ट्विस्ट. सो वी आर गोइंग इन द राईट डिरेक्शन. अशी का बघतीयस? काही नाही. आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर अस. ये तू अशीच हॅपी राहा बिकॉज सॅड माऊ मला नाही आवडत. मला पण. आणि मला पण नाही आवडत. ऍक्च्युली ना, मला पण सगळ्यात हॅपी असलेलं आवडतं. हो ना, मग त्यासाठी आपल्याला एफर्ट्स पण घ्यायला लागणार आहेत. हॅपी वाइब्स आपल्याला क्रिएट कराव्या लागणार आहेत. सगळं होणार. एकदा आपला बिझनेस फुल्ली फंक्शन व्हायला लागला ना की एव्हरीथिंग विल बी फाईन. येस, पण आपलं प्रेशर सुद्धा वाढेल, रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा वाढतील. आय नो. आपल्याला खूप काम करावं लागेल, खूप प्लॅनिंग करावं लागेल. तुम्हाला तुमचं कॉलेज, तुमची शाळा सगळं सांभाळून काम करावं लागेल. डन डन डन. कधी कधी असं सुद्धा होईल की तुमची परीक्षा असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन की आता कामात लक्ष घालू नका, तेव्हा माझं ऐकावं लागेल. डन 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 डन. आणि असं सुद्धा होईल की आता सणाचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, पण तरी काम करावं लागेल. मग करावं लागेल. डन 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 डन. डन. आणि असं सुद्धा होईल की आता तुम्ही एवढं बोलताय की आम्ही काम करू, पण ऍक्च्युअल काम सुरू झाल्यावर म्हणाल की आम्हाला तर बोर होतंय. हे तर होऊच शकतं. अच्छा. आणि असं झालं तर? असं झालं तरी सुद्धा आम्ही दोघी थांबणार नाही. आता मी ठरवलंय, आहे नाही ते सगळे स्किल्स वापरून मी काम करणार आणि हा बिझनेस सक्सेसफुल करून दाखवणार. प्रॉमिस? प्रॉमिस. ऑन युअर मार्क, गेट सेट गो. काफे काफू काफू. मग मिळाला ना कुलकर्णी काकूंनी पाठवलेला डबा? हो. कसं होतं जेवण? मस्त जकास. हे बघ,
आता तू वेळेवर जेव हो आणि पोटभर जेव आणि पैशाची काळजी करू नकोस हं, तू अजिबात सांगतो तुला मी हा. मला सांग तू कशाच्या जोरावर दरवेळेस हे वाक्य बोलतो म्हणजे काय म्हणजे तुझ्या घरामध्ये नळाला पाण्याऐवजी पैसे येतात का? येतात. अरे काय म्हणणं आहे तुझं? तेव्हा तू जास्ती शहाणपणा करू नकोस बघा. मी सांगतो ते ऐक. बर वेळच्या वेळी जेवायचं आणि पूर्ण जेवायचं. बर जर तुका डब्यात थोडस जेवण शिल्लक ठेवलं तर मग तुला मी तू कुकर लावलायस हो कशाला? डबा कमी पडला का भात फडफडीत झाला? नाही ते काय झालं माहितीये का की मी त्यांना सांगितलं की डब्याला तुम्ही भात देत जाऊ नका म्हणजे वरण भाताचं कुकर मी लावत जाईन म्हणून. दाखव तुझा डबा. संपला. संपलेला डबा दाखव. घासायला दिला. मग खरकटा डबा दाखव. ईश्वर सॉरी म्हणजे काय माहितीये का तुला तर माझं पथ्यपाणी माहिती आहे सगळं आणि भाजीमध्ये तेलाचा अक्षरशः तवंग होता रे म्हणून डबा परत पाठवला. सॉरी.